नमस्कार मित्रांनो, आजच्या पहिल्या कथेचं नाव आहे आवाज. कथेचे लेखक आहेत भूषण सुधाकर जोशी. कथेला आता सुरुवात करू. तुला मनासारखी नोकरी नाही म्हणून तू व्यथित आहेस. बऱ्याच वर्षांपासून प्रमोशन देखील तुला मिळालं नाही. तुला भरपूर पैसा हवाय. तुझी प्रेयसी सुद्धा तुला सोडून गेलीये. हो गुरुजी, बरोबर बोलताय तुम्ही. पण लवकरच तुझी काळजी दूर होईल. तुला भरपूर पैसा मिळेल, चांगली नोकरी मिळेल आणि ती सुद्धा येईल लवकरच. मी एका ज्योतिषाकडे गेल्यावर त्याने हे सर्व मला सांगितलं. त्यानंतर काही दिवस गेले. एके रात्री घरातील आतल्या खोलीतून आवाज आला. मी आत जाऊन पाहिलं, पण आतमध्ये कोणीच नव्हतं. थोड्या वेळाने पुन्हा आवाज आला. आता माझी चिडचिड झाली. मी पुन्हा उठून पाहिलं, पुन्हा खोलीत कोणीच नव्हतं. पण मला पावलांचे काही ठसे दिसले, लाल रंगाचे ठसे. ते पाहून मी घाबरलो. ते ठसे कुठे जातायत हे बघायला म्हणून मी घाबरत घाबरत त्या ठशांचा पाठलाग केला. ते ठसे मला अंगणात घेऊन गेले आणि अंगणात ती उभी होती, माझी प्रेयसी कांचन. ती माझ्याकडे बघून हसली आणि त्याच क्षणी मला हॉटेलातील आमच्या त्या भेटीची आठवण झाली. मन भूतकाळात गेलं. बोल, काय घेणारेस कांचन? मी विचारलं. मी लस्सी घेईन. तू? कांचन म्हणाली. मग मी पण लस्सी घेणार. वेटर, 2 लस्सी, पण जरा सावकाश आण. मी म्हणालो. का रे भूषण, सावकाश का? काही महत्वाचं बोलायचंय का? कांचनने विचारलं. हो, तसं थोडं महत्वाचं आहे, पण कुठून सुरुवात करू ते सुचत नाहीये. मी संकोचित होऊन म्हणालो. अरे बोल, मन मोकळं करून बोल, कांचन म्हणाली. तसं मी बोलू लागलो. कांचन, कॉलेजमध्ये असल्यापासून आपण एकमेकांना चांगलंच ओळखतोय. आपण अभ्यास एकत्र करतोय. आपली छान मैत्री आहे. आपलं ट्युनिंग चांगलं जमलंय. तू मला सॉरी कांचन, मी म्हणालो. इट्स ओके, बोल ना, काय सांगत होतास? कांचन म्हणाली. मला म्हणायचं होतं की आपण एकमेकांना चांगलं ओळखतो, आपण अभ्यास एकत्र करतो, आपली छान मैत्री आहे, आपलं ट्युनिंग चांगलं जमतं. तू मला सॉरी कांचन, रिअली व्हेरी सॉरी, मी म्हणालो. तू पुढे काही बोलणार आहेस की नाही? कांचनने थोडं चिडूनच विचारलं. हो, ते सांगायला आपण इथे भेटलो आहोत. आपली ओळख तशी जुनी आहे. तू मला ओळखतेस, मी तुला ओळखतो. आपलं माझं वाक्य मध्येच तोडत कांचन म्हणाली. भूषण, ओळख, मैत्री, अभ्यास सगळं झालंय बोलून. शिंका आणि खोकला सुद्धा येऊन गेला. प्लीज गो अहेड. इतक्यात वेटर आमच्या टेबलापाशी आला आणि म्हणाला. सर, तुमच्या 2 लस्सी. अरे, तुला सावकाश आण म्हटलं होतं ना, मी म्हणालो. हो सर, पण गर्दी होतीये म्हणून आत्ताच आणावी लागली. सॉरी सर. इतके बोलून वेटर निघून गेला. भूषण, तू काहीतरी महत्वाचं सांगत होतास ना? कम टू द पॉइंट, कांचन म्हणाली. कांचन, आता मला पॉइंटवर यावंच लागेल, नाहीतर हा वेटर आपल्याला प्लीज सर उठा आता असं म्हणेल. मला तू आवडतेस. लग्न करशील माझ्याबरोबर? मी संकोचित होऊन म्हणालो. माझ्या ह्या वाक्यावर कांचन हसली आणि सरळ हो म्हणाली. आमचं मनोमिलन झालं. पण एके दिवशी कांचनचे वडील मांजरासारखे आडवे आले. त्यांना कांचननं पुढे शिकावं असं वाटलं आणि त्यांनी तिला उच्च शिक्षणासाठी जबरदस्तीने अमेरिकेला पाठवलं. त्यानंतर बराच कालावधी गेला. माझी आणि कांचनची भेट झालीच नाही. त्या रात्री कांचनला अंगणात प्रत्यक्ष पाहून मला आनंद झाला खरा, पण एवढ्या रात्री ती अशी अचानक अंगणात कशी, हा विचार माझ्या मनात आला आणि मी अवाक झालो. तिला मी काही विचारण्यापूर्वीच ती म्हणाली. भूषण, आय एम सॉरी. मी तुला खूप दुःख दिलं. मी आता त्या जगात गेले आहे जिथून कुणीच परत येऊ शकत नाही. मी जिवंत नाहीये, कांचन म्हणाली. काय? तिचं बोलणं ऐकून मी अवाक झालो. हो,
आपण कॉलेजमध्ये भेटलो, मित्र झालो, एकमेकांवर प्रेम केलं, लग्न करायचं ठरवलं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. मला मारलं गेलं, कांचन म्हणाली. काय बोलतेस काय कांचन? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. हो भूषण, माझी हत्या केली त्यानं, कांचन म्हणाली. कोण आहे तो? मला सांग कांचन, मी त्याला सोडणार नाही. कांचन सांग कोण आहे तो? असं बडबडत मी बेडवरून धाडकन खाली पडलो. होय, ते एक भयानक स्वप्न होतं. तो ज्योतिषी, त्यानं सांगितलेलं भविष्य, ती मुलगी कांचन, सगळं काही स्वप्न होतं. त्यानंतर बऱ्याच रात्री मला विचित्र आणि भयानक स्वप्न पडू लागली. स्वप्नात कधी अकराळ विकराळ चेहऱ्याचे लोक दिसू लागले, तर कधी अर्धा मानव आणि अर्धा प्राणी दिसू लागला. कधी कवट्या हवेत उडताना दिसल्या, तर कधी मानवी सांगाडे दिसले. झोपेत मी कधी कधी स्वतः बरोबर बोलत सुद्धा होतो. आपल्याला वेड लागण्यापूर्वी उपचार केलेले बरे म्हणून मी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर SM जोशी यांच्याकडे गेलो. बोला, काय होतंय? डॉक्टरांनी विचारलं. मला भास होत आहेत, मला स्वप्न पडतायत, मी म्हणालो. ठीक आहे, काय दिसतं स्वप्नात? डॉक्टरांनी विचारलं. ज्योतिषी, कांचन म्हणून एक तरुणी, अकराळ विकराळ चेहरे आणि असं बरंच काही विचित्र काहीतरी, मी घाबरत म्हणालो. कधीपासून होतंय असं? डॉक्टरांनी विचारलं. हल्ली सुरुवात झालीये. झोप लागते आणि अचानक असं काहीतरी दिसलं की जाग येते, मग भीती वाटायला लागते, मन अशांत होतं, मी म्हणालो. ओके, रिलॅक्स. मी काही गोळ्या लिहून देतो, त्या नियमित घ्या. काही फरक पडतो का ते पाहू. 10 दिवसांनी पुन्हा मला भेटा, ओके? डॉक्टर म्हणाले. थँक्यू डॉक्टर, असे म्हणून मी डॉक्टरांचा निरोप घेतला. पुढील 10-15 दिवस तरी मला कोणतंही स्वप्न पडलं नाही की कुठलाही भास झाला नाही. सगळं काही नॉर्मल सुरू होतं. त्यामुळे मी डॉक्टरांना फोन करून त्यांचे आभार मानले. तुम्ही व्यवहारात कितीही गुरफटून राहा, नित्यकर्मात गुरफटून राहा, तुम्हालाही एक मन हवं असतं. तुम्ही ते मिळवत असता. पदपथावरी चालत असता. जरी मुकाट दिसली तरी माणसांची मनं बोलत असतात. कोंबड्यांचा आरव, वासरांचं हंबरणं, पक्ष्यांचा सुरेल चिवचिवाट, छोट्यांची किलबिल सारेच आपल्याला भावतं, कारण त्यांच्यातही आपल्याला मन दिसतं. निमूटही मन बोलकं असतं. मन चंचल आहे. मनासारखं झालं नाही की चिडचिड होते, त्रास होतो. असंच का घडलं, तसं झालं असतं तर किती बरं झालं असतं, पण तसं का घडलं नाही, वगैरे वगैरे विचार मनात घोळत राहतात. कशातही लक्ष लागत नाही. प्रत्येक वेळी मनासारखं होईलच असं नाही, पण जर मनासारखं झालं तर आपला आनंद गगनात मावत नाही. जिंकल्यासारखं फील होतं. खूप छान वाटतं. चेहऱ्यावर समाधान झळकतं. हेच पाहिजे होतं असं मन म्हणतं आणि मग मन आनंदानं उड्या मारतं. ठाण्यातील जोशी हॉलमध्ये आयोजित मन पाखरू या विषयावरील चर्चासत्रात ख्यातनाम लेखिका, कवयित्री M. सुनेत्रा यांचे हे विचार मी मन लावून ऐकत होतो. हॉलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. भूक लागली तेव्हा माझं मन बेचैन झालं. प्रेझेंटेशन चालू झालं आणि मग अल्पोपहार देण्यात आला. मिष्टान्न खाऊन मन अगदी तृप्त झालं. त्या दिवशी मी स्वतः बरोबरच बोलत होतो. मनात येईल ते बोलत होतो. मित्रानं मला असं बोलताना पाहिलं आणि त्याला हसू आलं. कुणाशी बोलतोयस रे, त्याने विचारलं आणि मी दचकलो. रस्त्यावर चालताना, हॉटेलमध्ये खाताना, बँकेत असताना, सोसायटीच्या मीटिंगमध्ये, ट्रेन बसमधून प्रवास करताना, अशा अनेक ठिकाणी अनेक वेळी मी मग स्वतः बरोबर बोलू लागलो. स्वतः बरोबर असं वेड्यासारखं बोलणं मला टाळता आलं नाही. आजूबाजूच्या लोकांनी मला वेडा म्हटलं. काही दिवसांनी मला पुन्हा स्वप्न पडू लागली. दिवसामागून दिवस पळत होते. एके दिवशी मी पाहिलं, माझ्या भोवती लोक वेड्यासारखे बोलत चालत होते. ते एकट्याशीच बोलत होते, हातवारे करत होते. काही लोक मला दात दाखवत होते. त्यांच्यामुळे मी देखील वेडा होईन की काय अशी शंका मनात आली. त्याला कारणही तसंच होतं. मी मेंटल हॉस्पिटलमध्ये होतो.
रात्री स्वप्न पडणं, स्वप्नात कधी कुणा तरुणीचं शव दिसणं, तर कधी तिनं पुन्हा जिवंत होऊन माझ्याकडे पाहत हसणं, ऐन मध्यरात्री मी झोपेत ओरडणं, बऱ्याच वेळा मी स्वतः बरोबर बोलत राहणं, यामुळे नातेवाईकांनी मला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथल्या डॉक्टरला पाहून मी स्वतःला वेडा समजू लागलो. हे कर, ते पण कर, खाली बघ, वर बघ, सलामी कर, बोल बोल. माझ्या मनात असे अनेक विचार येत होते. असं वाटत होतं जणू कोणीतरी माझ्या आत बसून मला नियंत्रित करतंय. एके दिवशी एक फुगेवाला हॉस्पिटलमध्ये आला. बऱ्याच पेशंट्सना त्यानं फुगे दिले. पेशंट्सच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला सुद्धा आनंद झाला. ते पेशंट्स फुगे घेऊन लहान मुलांसारखे नाचू लागले. एकाएकी माझ्या मनातून एक आवाज आला, बघ, ते बघ फुगे, बघत रहा त्यांच्याकडे, थोडा वेळ नुसतं बघत रहा. आणि मी त्या फुग्यांकडे एकटक बघत राहिलो. क्षणार्धात ते फुगे फुटले आणि पेशंट्स घाबरले. अशा आयुष्याचा मला खूप कंटाळा आला होता. मनात सतत येणारे विचार, रात्री पडणारी भयानक स्वप्न, आजूबाजूला वावरणारे वेडे, माझं स्वतःचं वेड्यासारखं वागणं, वेड्यासारखं स्वतः बरोबरच बोलणं, कुणीतरी माझ्या आत बसून माझ्याकडून काहीतरी घडवणं, या सगळ्यांमुळे मला आयुष्य नकोसं झालं होतं. आणि मग मी आयुष्य संपवण्याचं ठरवलं. मी डोळे मिटले आणि हॉस्पिटलच्या त्या 5व्या मजल्याच्या त्या खिडकीतून उडी मारली. मी पडलो, किंचाळलो. मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय, मी पुन्हा 5व्या मजल्यावरच्या त्याच खोलीमध्ये होतो. हे स्वप्न तर नाही ना, असा विचार माझ्या मनात आला आणि मी पुन्हा खिडकीतून उडी मारली. पण पुन्हा मी त्याच खोलीमध्ये स्वतःला जिवंत पाहिलं. डॉक्टर काही वेळा तिथे आले आणि ते मला इंजेक्शन देणार इतक्यात, वर बघ, सिलिंगकडे, असा माझ्या आतून आवाज आला. मी नाही नाही म्हणून मान डोलावली. तेव्हाच माझे डोळे आपोआप सिलिंगकडे पाहू लागले. क्षणात ते सिलिंग पडलं, ते थेट डॉक्टरांच्या अंगावरच पडलं. मी स्वतःला या घटनेबद्दल कारणीभूत समजू लागलो. डॉक्टरांना स्ट्रेचरवरून घेऊन जाताना मी पाहिलं, देवा, सोडव मला या त्रासातून. माझ्या आतमध्ये बसून कुणीतरी मला आदेश देतो आणि माझ्याकडून काहीतरी अघटित घडतं. असं जगणं मुळीच नको. मुक्ती दे मला, देवा, मला मुक्त कर. त्या अंधाऱ्या खोलीत रात्री झोपेत मी एकसारखं असं म्हणत होतो. थोड्या वेळात मला कुठून तरी ओम ध्वनी ऐकू आला आणि मी शांत झालो. हॉस्पिटलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होता. हॉस्पिटलमधील पेशंट्सनी छान गाणी गायली. इथे या हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी आपण आपल्या घरी, गावी सण उत्सव कसा साजरा केला याबद्दल बऱ्याच जणांनी आपापल्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रम असा छान चालू असताना मी बाजूच्या पेशंटला टाळी दिली. तेव्हा मला गळा दाब त्याचा, असा माझ्या हातून आवाज आला. तो आवाज अधिकच वाढला आणि मग माझे दोन्ही हात त्याच्या गळ्याजवळ आपोआप जाऊ लागले. त्या पेशंटनं माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि मग त्याने माझे दोन्ही हात आपल्या हातांनी बराच वेळ घट्ट पकडले. एवढे घट्ट की माझ्या आतील आवाज, नाही नाही, मला बाहेर यायचं नाही, असं म्हणत बाहेर आला. त्या आवाजाला जणू माझ्या बाहेर काढलं गेलं होतं. त्या आवाजाचं काळं कुट्ट स्वरूप मला दिसलं आणि मी घाबरलो. तो आवाज पुन्हा पुन्हा माझ्या आत येण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या पेशंटने माझे हात घट्ट पकडल्यामुळे तो आवाज माझ्या जवळपासही येऊ शकला नाही. त्या पेशंटनं मग स्वतःचं तोंड उघडलं आणि क्षणार्धात तो आवाज आक्रोश करत करत त्या पेशंटच्या तोंडात ओढला गेला. मी डोळे बंद केले, कारण जे घडत होतं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. कार्यक्रमाची सांगता झाली आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी डोळे उघडले तेव्हा माझे हात धरणारा तो पेशंट तिथे नव्हता. त्या दिवसानंतर मला रात्रीची स्वप्न पडणं, मी वेड्यासारखं बडबडणं, माझ्या हातून आवाज येऊन मला आदेश देणं आणि त्यानंतर माझ्याकडून काहीतरी अघटित घडणं कायमचं बंद झालं. मला खूप मोकळं वाटू लागलं. सतत येणारे नकारात्मक विचार, नैराश्य, मनावरील दडपण सुद्धा दूर झालं.
तो आवाज निव्वळ आवाज होता की ते एखादं भूत होतं जे माझ्या आत बसून मला हुकूम देऊन माझ्याकडून हवं ते करवून घेत होतं. त्यानं मला का निवडलं? मीच कशासाठी? काय कारण असेल? त्याला काय साध्य करायचं होतं? माझ्या मनानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्या दिवशी तू बरा झालास आता असे सांगून डॉक्टर मला पुढे म्हणाले, जे झालं ते विसरून जा. पूर्वजन्मीचे भोग असावेत. इथून पुढे नव्यानं आयुष्याला सुरुवात कर. सत्कर्म करत राहा. जमेल तशी लोकांना मदत कर. मी डॉक्टरांचा निरोप घेतला आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर मला ओंकार ध्वनी ऐकू आला. मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी माझ्या बाजूला बसलेला तोच पेशंट दिसला. त्यानं स्मितहास्य देऊन मला म्हटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. ते स्वामी समर्थ होते. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता वळूयात दुसऱ्या भयकथेकडे. नमस्कार मित्रांनो, आजच्या दुसऱ्या कथेचं नाव आहे डाक बंगला. कथेचे लेखक आहेत पुरुषोत्तम रोहणकार. कथेला आता सुरुवात करू. तो डाक बंगला मला अजूनही आठवतो. डाक बंगलाच नव्हे तर त्या डाक बंगल्यातील एक एक प्रसंग, एक एक घटना आठवतीये. अगदी आत्ताच घडलीये तशी. तसं म्हणाल तर दरवर्षी मी उन्हाळ्याच्या दिवसात 4-8 दिवस थंड हवेच्या ठिकाणी घालवतो. गेल्या वर्षी मी चिखलदऱ्याला गेलो होतो, त्याआधी पंचमढीला. पण चिखलदऱ्याला माझे ते दिवस सगळ्यात मजेत आणि सुखात गेल्यासारखे वाटतात. चिखलदरा अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण. सातपुड्याच्या पहाडात वसलेलं. सगळीकडे उंचच उंच डोंगर, दऱ्याखोऱ्या, वाघ, सिंहांची वस्ती, अस्वल, रानहेल्यांची काही कमी नाही. मी मुद्दामच यावेळी चिखलदऱ्याला जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे मी चिखलदऱ्याला पोचलो सुद्धा. त्या रात्री मुद्दाम मी त्या उंच पहाडावर चढलो होतो. पौर्णिमेचं चांदणं चराचर सृष्टीवर पडलं होतं, त्यामुळे पहाडातील दऱ्याखोऱ्या अधिकच आकर्षक वाटत होत्या. मी त्या सृष्टी सौंदर्याचा मनोसुक्त आस्वाद घेत होतो. एवढ्यात अचानक एक तरुणी त्या उंच पहाडाची चढण चढताना दिसली. मी अवाक झालो. एवढ्या रात्री आणि एकटी तरुणी? माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. मी तिच्या दिशेनं निघालो. ती पुढे पुढे जात होती आणि मी तिच्या मागोमाग जात होतो. शेवटी मी वेग वाढवला. ती माझ्या अगदी दृष्टीच्या टप्प्यात आली आणि मी दचकलोच. ती देखणी तरुणी जीव देणार होती. उंच पहाडावरून ती उडी घेणार होती. तेवढ्यात मी पळतच तिला गाठलं आणि सरळ तिला मिठी मारली. तशी ती ओरडली, सोडा मला, सोडा, मला मरू द्या, सोडा म्हणतेय ना. नाही सोडणार, मुळीच सोडणार नाही, मी जीवाच्या आकांताने बोललो. मी पुढे तिला विचारलं, तू का जीव देतीयस? कोण आहेस तू? काय करतेयस हे? पण ती काहीच बोलली नाही. फक्त हमसून हमसून रडू लागली. मी तिच्या खांद्यावर हात टाकून तिला खाली आणलं. एका सपाट जागी आम्ही येऊन बसलो. मी तिच्या मनातल्या वादळाचा अंदाज घेतला. ते शांत झालं असावं म्हणून मी तिला विचारलं, काय नाव तुझं? जयश्री, ती उत्तरली. कुठली राहणारी आहेस? मी विचारलं. सातारा, तिनं उत्तर दिलं. पण मग इतक्या लांब आलीस? मी विचारलं. आमच्या कॉलेजची ट्रीप आली होती, ती म्हणाली. असं होय, कोणत्या वर्षाला आहेस? मी विचारलं. BA फायनलला, ती म्हणाली. आणि इकडे कुठे भटकलीस तू? मी विचारलं. काय करणार, आता एकमेव मार्ग तोच शिल्लक राहिलाय, ती म्हणाली. म्हणजे? मी विचारलं. मला जयेशनं फसवलं, उगीच प्रेमाचं नाटक खेळलंय, ती म्हणाली. नाटक? मी विचारलं. होय, नुसतं नाटक नाही तर दिवस गेलेत मला. आणि तो आता लग्न करण्यास तयार नाही. मीच तिचं वाक्य पूर्ण केलं. माझ्या या वाक्यावर तिनं होकार दिला.
मला त्या जयेश नावाच्या विश्वासघातकी तरुणाचा फार फार राग आला. लग्नाचा आमिष दाखवून स्पर्श सुखाची दिवाळी साजरी करणारे समाजात कमी नाहीत, पण त्यामुळे अनेक तरुणींना वेळप्रसंगी जीव सुद्धा द्यावा लागतो हे किती भयानक आहे. हाच प्रसंग आज जयश्रीवर आला होता. बरं झालं मी ऐनवेळी टपकलो. नुसत्या कल्पनेनंच मी थरारलो, पण दुसऱ्याच क्षणी सावरलो. आता कुठे आहेत तुमचे ट्रिपवाले? मी विचारलं. निघून गेले असतील, ती म्हणाली. निघून गेले असतील? तुला सोडून? मी विचारलं. होय, ती उत्तरली. आणि आता तू काय करणार आहेस? मी विचारलं. जीव देईन मी, ती म्हणाली. मी चकितच झालो. एवढ्या तरुण देखण्या मुलीला जीव देऊ द्यायचा नाही हा ठाम निश्चय मी केला आणि म्हणालो, नको, असं काही करू नकोस. मग कोणासोबत राहू मी? तिने विचारलं. माझ्यासोबत, मी म्हणालो. खरंच? तिने विचारलं. अगदी खरं, मी म्हणालो आणि मी तिच्या डोळ्यात पाहिलं. आपुलकीचा ओलावा आणि जिव्हाळा त्यातून स्पष्ट स्वच्छ दिसत होता. मी तिला हळूच जवळ घेतलं. तिच्या गालावर ओठ टेकवले. तिनं नाजूक हात माझ्या गळ्यात टाकले. वर आकाशात चंद्र ढगाळ लपला होता आणि लुकलुकणाऱ्या चांदण्या एकमेकींना खुणावत होत्या. बऱ्याच वेळानं मी तिला म्हटलं, आता आपण डाक बंगल्यावर जाऊया. नको, ती म्हणाली. पण का? मी विचारलं. तिथला चौकीदार तो म्हातारा फार बिलंदर आहे, ती म्हणाली. पण मग आता काय करायचं? मी विचारलं. आपण रोज रात्री इथेच भेटत जाऊ, ती म्हणाली. पण मग आता कुठे जाणार तू? मी विचारलं. तिकडे पलीकडे एका भिल्लाची झोपडी आहे. तिथे एक म्हातारी आहे. तिथे थांबते मी. मी रोज भेटेन तुम्हाला, ती म्हणाली. खरंच? मी विचारलं. विश्वास नाही वाटत? ती म्हणाली. नाही, वाटतं तू पुन्हा जीव देण्याचा प्रयत्न करशील, मी म्हणालो. ती शून्यात पाहत राहिली. मग माझा तळहात तिने हातात घेतला. हळूच तिने तो आपल्या गालावर ठेवला आणि ती म्हणाली, नाही, मी जीव देणार नाही. तुम्ही एवढा जीव लावला मला, मग का जीव देऊ मी? माझ्या जीवलगासाठी मी जिवंत राहीन. तिच्या शब्दात प्रीत पाझरत होती. मी ते जाणलं होतं. मी घड्याळात पाहिलं. रात्रीचे 2 वाजले होते. आता चलतो जयश्री, मी म्हणालो. ठीक आहे, अच्छा, ती म्हणाली. मी येऊ का त्या झोपडीपर्यंत? मी विचारलं. नको, मला माझी पायवाट माहिती आहे. तुम्ही जा, ती म्हणाली. ठीक आहे, इतके बोलून मी पुन्हा तिला जवळ घेतलं. तशी ती लाजली. माझे ओठ तिच्या कोमल गालांवर काव्य लिहू लागले. नंतर आम्ही दोघांनी आपापली वाट धरली. त्यानंतर रोज रात्री ती मला त्या ठिकाणी भेटू लागली. आता माझा शेवटचा दिवस आला. उद्या मला माझ्या गावी जायचं होतं. ड्युटीवर हजर व्हायचं होतं. एका दैनिकात संपादक होतो मी. माझी सुट्टी संपली होती, म्हणून आज मी शेवटचं जयश्रीला भेटणार होतो. आज मी तिला निर्वाणीचं विचारणार होतो. तिच्या पोटात जयेशचा जीव वाढत होता, तरीही मी तिच्याशी लग्न करणार होतो. तिनंही मला खूप जीव लावला होता. आता तिला टाकून जावंसं वाटत नव्हतं. आज रात्री मी तिच्याशी हे सगळं बोलणार होतो. मी विचार करत होतो. आज हा डाक बंगला सुद्धा सोडणार होतो. अचानक दार करकरलं. लीजिए साहब चाय, असे म्हणत डाक बंगल्याचा म्हातारा चौकीदार आत आला. मी चहा घेतला, पण मी आपल्या विचारातच होतो. क्या सोच रहे हैं साहब? चौकीदाराने विचारलं. असंच, मी उद्या जाणार. इतके दिवस तुम्ही माझी सेवा केली याचा विचार करतोय, मी म्हणालो. पर त्याचे पैसे मोजलेत साहेब, चौकीदार म्हणाला. हो, तरीही सेवाच ती. आता परत जाणं जीवावर येतं. आणि दुसरी गोष्ट अशी, इतके बोलून मग मी जयश्रीची भेट झाली तेव्हापासूनची सर्व हकीकत त्या चौकीदार चाचांना सांगितली. ते ऐकून चाचा पोट धरून हसू लागले. तुम हस रहे हो चाचा? मी म्हणालो. आज रात्री मी तुमच्या सोबत येणार. मी सुद्धा तुमच्या जयश्रीला भेटणार, ते म्हणाले. आणि खरंच चाचा आणि मी रात्री आमच्या ठरलेल्या ठिकाणी आलो. बराच वेळ झाला, पण जयश्री आलीच नाही. आणि मग
अचानक दूरच्या पहाडाच्या चढणावर एक तरुणी चालताना दिसली. तसा मी ओरडलो, चाचा वो देखो, आता चला तिच्या मागे. तसे आम्ही निघालो. ती उंच पहाडावर गेली आणि आमच्या समोर तिने खाली उडी घेतली. आजूबाजूच्या झाडांवरची घुबडं कर्कश्य ओरडू लागली. झाडांची पानं सळसळली. ती तरुणी अदृश्य झाली. हा काय प्रकार आहे चाचा? मी घाबरून विचारलं. तसे चाचा बोलू लागले, सांगतो. गेल्या 3 वर्षांपूर्वी साताऱ्यावरून अशीच कॉलेजची सहल आली होती. त्यात जयश्री आणि जयेश ही जोडी होती. त्यांचं प्रेम होतं म्हणे, पण जयेशनं लग्नास नकार दिला होता, म्हणून त्या मुलीनं या ठिकाणी जीव दिला होता. काय काय सांगताय? काय जीव दिला? मी आश्चर्यानं आणि घाबरून विचारलं. होय, आणि तिचा अतृप्त आत्मा आजही इथेच भटकतोय. अनेक लोकांना ती दिसते. गेल्या आठवड्यात एक साहेब बंगल्यावर मुक्कामी आले होते, त्यांनाही ती दिसली होती, चाचा म्हणाले. हे ऐकून मी सुन्नच झालो. चलो साब, मन से बात निकाल डालो, चाचा म्हणाले. पण कसं शक्य होतं हे? गेले 15 दिवस मी जयश्रीच्या सुखद सहवासात आणि सौंदर्यपानात घालवले होते. आता तिला विसरू कसं? दुसऱ्या दिवशी सकाळीच मी डाक बंगला सोडला. आज इतके दिवस झाले, पण तो डाक बंगला आणि ती रहस्यमय तरुणी अजूनही मला आठवतीये, अगदी तशीच्या तशी. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच काही भयकथांसोबत. धन्यवाद.